हेलो दोस्तों, सब बढ़िया? क्या अच्छा। आपको नीचे लाल कलर का सब्सक्राइब बटन दिख ठीक है। रहा है? नहीं। क्या बोल रहे हैं? नहीं दिख रहा है? ठीक है। कैसे दिखेगा? अब तो सफेद रंग ठीक है, का हो समझ गया गया। है। अब दिख ही रहा है तो समझ गया। सब्सक्राइब कर दूं। अब सब्सक्राइब कर दिया है तो बढ़ते हैं प्रीव्यू की तरफ। दगाबाज रे ऐ दगाबाज रे। जय शिव मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या भावाच्या लाडक्या यूट्यूब चॅनलवरती. ज्या यूट्यूब चॅनलचं नाव आहे मित्रांनो भूषण पाटील एडिट्स. एका नवीन एकदम खतरनाक आणि इंटरेस्टिंग व्हिडिओ सोबत. तर पब्लिक तुझ्यासाठी तुमचा भाऊ एकदम पुन्हा एक नान कन्सेप्ट घेऊन आलेला आहे. लिरिकल स्पेशल व्हिडिओ एडिटिंग आपण आजचा घेऊन रिमेक सॉन्गवरती करणार आहोत. तर व्हिडिओला एक लाईक करायचे, चॅनल फर्स्ट टाइम आला असाल चॅनल नक्की सबस्क्राईब करायचं आणि आपल्या मराठी माणसाला नेहमी सपोर्ट करायचं आहे. नेहमी बघा डिस्क्रिप्शनमध्ये सगळं मटेरियल तुम्हाला अगदी फ्रीमध्ये भेटून जाणार आहे. मित्रांनो खूप जणांना प्रॉब्लेम येतो, XML फाईल इम्पोर्ट करता येत नाही. खूप मित्रांनो XML फाईल देतो मित्रांनो, मी प्रीसेट लिंक नाही देते डिस्क्रिप्शनमध्ये, व्हिडिओची लिंक भेटून जाणार आहे तुम्हाला कसं डाउनलोड करायचं. ओके, तुम्ही बघू शकता. चला मित्रांनो, आजचा जो व्हिडिओ आपण कसा एडिट केलेला आहे तो व्हिडिओ बघून घेऊया. इलेक्ट्रिफिकेशन ॲप एसिममध्ये मला ओपन करून घ्यायचं आहे. ओपन केल्यावर बीट मार्कच तुम्हाला दिली, फक्त बघू शकता ही बीट मार्क दिसेल तुम्हाला. बीट मार्कला सिम्पली ओपन करायचं, तुम्हाला काही नाही करायचं, तुम्हाला सगळं ऑलरेडी रेडी करून दिलं मित्रांनो, सगळं रेडी करून दिलं आहे. फक्त तुम्हाला फोटोज ॲड करायचे तुमच्यावाले, बस. बघू शकता इथे स्टार्टला यायचं, प्लस टाईप करून मीडियामध्ये घेता आपला फोल्डर ऑन करायचा. कन्सेप्ट आर्ट लिरिकल व्हिडिओ एडिटिंग. तुम्हाला एक PNG भेटेल, ती PNG तर अशा प्रकारे ॲड करून घ्यायची. PNGला काय करायचं, 11.17पर्यंत 16पर्यंत इथपर्यंत लावून घ्यायची आणि ते तुमचा फोटो चेंज करायचा आहे. कलर फिल्ममध्ये फोटोला टाईप करायचा, कलर फिल्ममध्ये येऊन स्टारला टाईप करून तुमचा जो काही फोटो असेल, कोणता पण फोटो असेल तर तुम्ही फोटो ॲड करू शकता अशा पद्धतीने. प्लस टाईप करून फोटो तुमचा ॲड होईल, बघू शकता मित्रांनो. अशा पद्धतीने असा काहीतरी फोटो तुमचा ॲड होईल. ओके, पुढे यायचं. आता बघू शकता आपला आजचा काय कॉन्सेप्ट आहे, बघू शकता मित्रांनो. नीट तुम्हाला लक्षपूर्वक पाहिजे. स्टार्टला यायचं. आता मी नीट लक्षपूर्वक तुम्हाला टेक्स्ट सगळं रीड करून मी बॅकग्राऊंडला फोटोला हा असा राहू द्यायचा. या फोटोला टाईप करायचं, पहिल्या ग्रुपला एडिट ग्रुपमध्ये यायचं. इथं कलर आणि फिल्ममधून फोटो चेंज करायचा. अशा पद्धतीने फोटो मी चेंज करतो, बघू शकता. बरोबर असं सेट करायचं. मूव्ही ट्रॅफिकमध्ये येऊन बरोबर असं, बरोबर म्हणजे बॉक्सच्या मध्येच असं यायला पाहिजे सेंटरला, म्हणजे आपला व्हिडिओ पण चांगला दिसेल. ओके, इथं काय फोटो चेंज करायचा नाही, म्हणजे एवढा आपला एक झाला आहे. म्हणजे ती बॅकग्राऊंडचा पण फोटो, तीन फोटो वेगळे, एक ग्रुपमध्ये 3 फोटो येणार आहे आपल्याला. इथे पण सेम. आता आपण बॅकग्राऊंडचा फोटो चेंज करूया. एडिट ग्रुपमध्ये येऊन कलर अँड फिल्ममध्ये येऊन फोटो जो काय असेल तो आपण आता फोटो हावाला घेऊया. चला, त्या विषयी मित्रांनो हावाला घेऊया. कलर अँड फिल्ममध्ये येऊन फोटो काय तो चेंज होईल, बघू शकता अशा पद्धतीने. ओके, तोच फोटो आहे, काही विषय नाही. आता ग्रुपला टाईप करायचा. एडिट ग्रुपमध्ये येऊन कलर अँड फिल्ममध्ये येऊन तुमचा जो ग्रुप असेल, ग्रुपमध्ये येऊन फोटो तुम्हाला अशा पद्धतीने चेंज करून घ्यायचा. प्लस टाईप करून फोटो जो काय असेल अशा पद्धतीने चेंज करायचा आहे. ओके, हा तोच आहे फोटो मित्रांनो. एडिट ग्रुपमध्ये येऊन आधी तुम्ही कलर अँड फिल्ममध्ये येऊन फोटो तुम्हाला दुसरा चेंज करायचा, हा वाला फोटो घेतो. प्लस टाईप करून बरोबर फोटो मूव्ह अँड ट्रान्सफरमध्ये येऊन फोटो जो काय रेडी करून टाकायचा, काही विषय नाही. ओके, तर सपोर्ट करत चला मित्रांनो. अशा पद्धतीने असला आजचा काही कन्सेप्ट असणार आहे आपला 2 नंबर. तोच फोटो आपण ॲड केलेला आहे कलर फिल्ममध्ये येऊन. आता आपण जर हा वाला फोटो ॲड करूया. प्लस टाईप करून बरोबर मूव्ह अँड ट्रान्सफरमध्ये फोटो जो अशा पद्धतीने सेट करतो. ओके मित्रांनो, तुमचं ऑलरेडी झालेलं आहे खतरनाक प्रकारे. इथं पण सेट झालं आहे, इथं पण. इथं बॅकग्राऊंडचा फोटो सेम, पुढे पण तुम्हाला सेम करायचं आहे मित्रांनो. काही नाही, मी तुम्हाला सगळं रेडी करून गेला. आपला प्रोजेक्ट कसा एडिट करायचा, ॲनिमेशन ऑलरेडी सगळं सेट आहे. तुम्हाला फक्त फॉन्ट एडिट ग्रुप एडिट टेक्स्टमध्ये येऊन फॉन्ट चेंज करायचा आहे. इथे येऊन तुमचा फॉन्ट असेल ऑल फॉन्टमध्ये येऊन टी डॉट लाईनमध्ये इम्पोर्ट अनटिक करायचं आहे आणि ऑलमध्ये येऊन देवाला सिलेक्ट करायचं आहे. देवाला सिलेक्ट करायला खाली आल्यावर तुम्हाला खाली यायचं. थोडं खाली आल्यावरती तो फॉन्ट दिसेल, कानबोल नावाचा फॉन्ट दिसेल, बघू शकता. कानबोल नावाचा फॉन्ट सिलेक्ट करायचा, बरोबर लागून जाईल. ओके, तर अशा पद्धतीने आपण यशस्वीरित्या करून घेतलेलं आहे. तर व्हिडिओ तुम्हाला एक्सपोर्ट करायचा असेल, कॉपरेच्या जागेला टाईप करून व्हिडिओ तुमच्या गॅमेरा सेव्ह करण्यास सुरुवात करून घ्यायचा आहे. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की करा. चॅनलवर फर्स्ट टाईम आला असेल चॅनल नक्की सबस्क्राईब करूया. ओके मित्रांनो, आणि एक राहिलेलं मित्रांनो की जे बॅकग्राऊंडचा आपण एक लिरिकल व्हिडिओ टाकणार आहोत. इथे यायचं इथपर्यंत, प्लसवर टाईप करायचं आहे. मीडियामध्ये घेऊन मीडिया इथे यायचं थोडंसं पुढे.
पुढं ॲनिमेशन झाल्यावर प्लसवर टाईप करून मीडियामध्ये आल्यावर एक व्हिडिओ दिलेला तुम्हाला बॅकग्राऊंडचा एक व्हिडिओ. ओके, तर व्हिडिओ थोडंसं पुढे यायचं आहे. शेवटचं जे काय दिसत असेल तुम्हाला शेवटचा इथं यायचं. इथं आल्यावर कट द्यायचा, इथून कॉपी करायचा, इथून डिलीट मारायचा. डिलीट केल्यावरती इथं मित्रांनो इथं आल्यावर जिथपर्यंत ॲनिमेशन संपतं आहे आपलं तिथपर्यंत हा जो काही इफेक्ट आहे तो इथून पेस्ट करायचा. बघू शकता अशा पद्धतीने. आणि याला जे काय करायचं ब्लेंडिंग थोडंसं पुढे मागे करून घ्यायचं. तुम्ही मागे बी करू शकता. ब्लेंडिंग लाईटिंग स्क्रीन करून घ्यायचं याला आणि 3 मिनिटात फिल्म कॉम्पोजिशन एरिया करून घ्यायचं याचा. ओके, आणि या जे काही व्हिडिओ असेल आपला तो आपल्या बॅकग्राऊंड इमेजच्या खाली लावून घ्यायचा तुम्हाला अशा पद्धतीने. ओके मित्रांनो, बघू शकता फोटोच्या खाली एकदम लास्टमध्ये अशा पद्धतीने सगळं इथं कॉपी करायचं. त्यामुळे कॉपी करून पुढे यायचं. इथून वापस पेस्ट सगळ्यांना ग्रुपला पेस्ट करत जायचं. ओके, एवढं मित्रांनो एक्सपोजर आपल्याला टाईप करून एक्सपोजर द्यायला सुरुवात करूया. भेटूया पुन्हा अशा जबरदस्त व्हिडिओसोबत. जय महाराष्ट्र.